मी म्हणत नाही तुमची अडचण नाही. येतील ना, तुमची- त्यांना वेळ अहो, भेट तुमच्या- भेटला की ते तुमच्याशी बोलायला चर्चा करायला येतील. आम्हाला हौस आहे का? तुम्ही काय म्हणले आम्हाला 10:30ला तुम्ही या. संपला विषय. पीआय सोबत चर्चा करून तुम्ही हे करा. ही इथली प्रोसेस झाली, पोलीस स्टेशनची प्रोसेस वेगळी आहे. ऐका तुम्ही तिथं- तिथं चला. हे बघा ह्यांना काही कळत यांना कळत आमचं पळून गेलं आणि यांना कुठं दाखल पाहिजे एफ आय ची कॉपी द्या ह्यांना, यांचा जबाब घ्या. तुम्ही म्हणले ना आम्ही सगळं करतो. आता दुबारे साहेब काय हे लोक गरीब लोक आहेत, ह्यांना आपण कायदे सुचवण्याच्या भानगडी पडू नका. ह्यांना एफ आय आर द्या, एफ आय आर बद्दल शब्द द्या आणि ह्यांना बी हाऊस नाही इथं मड रोखून धरायची. हे अशा दुःखद घटनामध्ये कोण राजकारण करत बसलंय? अभी भीड़ के सब पूरे डिब्बे वो अभी सब ये लगे हुए क्या मालूम, हैं महावितरण क्वेश्चन है हर पल वो गौरस्ती नगर गए ना तो वहाँ तो पूरे डिब्बे खुले। 5 साल का बच्चा है, 5 साल का, बहुत बड़ी बात तो नहीं, 5 साल का। काय मागणी आहे आपली? पालेपीर भागामध्ये रात्री डीपीचं शॉप लागून एक 14 वर्षाचा मुलगा मयत झाला. आमची अशी मागणी आहे की रात्री आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनकडून आम्हाला असं कळवण्यात आलं की आपण खबर द्या, आम्ही याच्यावर गुन्हा दाखल करू. आम्ही समुदायाने तिथे ही मागणी केली की एका पित्याचं एक 14 वर्षाचं पोरगं केवळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे, हलगर्जीपणामुळे मयत झालेला आहे. आमची मागणी अशी आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी महावितरणच्या गलथान कारभारावर संबंधित अधिकाऱ्या